Good morning, student. Today we are going to start voltaic or galvanic cell. It is one of the important cell. Okay, voltaic or galvanic cell. बघा व्होल्टेक और गॅल्व्हॅनिक सेल कशाला म्हणतात, काय असतो हा, तर बघा व्होल्टेक और गॅल्व्हॅनिक सेल इट इज रिव्हर्स टू द इलेक्ट्रोलिटिक सेल. हा थोडासा इलेक्ट्रोलिटिक सेलच्या रिव्हर्स असतो. ऍक्च्युली इलेक्ट्रोलिटिक सेल आपण ऑलरेडी बघितला की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर आपल्याला प्युअर केमिकल मिळत होतं. आपण NaClचं वगैरे इलेक्ट्रोलिसिस केलंय. आता हा व्होल्टेक और गॅल्व्हॅनिक सेल काय म्हणतो, याचं म्हणणं काय बघा, द सेल which convert the cell which convert chemical energy into electrical energy by the cell which convert electrical energy into chemical energy into electrical energy by spontaneous process or spontaneous reaction is known as व्होल्टेक म्हणा किंवा गॅल्व्हॅनिक म्हणा, कोणतं एक नाव लिहिलं तरी चालेल, व्होल्टेक सेल. बघा जे सायंटिस्ट होते व्होल्टा अँड गॅल्व्हानी, जे सायंटिस्ट होते त्यांच्या नावाच्या ऑनरवरून हे नाव देण्यात आलेलं आहे, कॉल्ड ॲज व्होल्टेक सेल किंवा गॅल्व्हॅनिक सेल. काय सेल, द सेल विच कन्वर्ट केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. बघा इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये काय होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. इथं काय आहे, कन्वर्ट केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी बाय स्पॉन्टॅनियस प्रोसेस. लक्षात ठेवा, इथं होणाऱ्या रिएक्शन या स्पॉन्टॅनियस असतात. स्पॉन्टॅनियस म्हणजे काय, ज्या स्वतःहून होतात. म्हणजे इथं रिएक्शन स्वतःहून होतील आणि त्या रिएक्शन स्वतःहून होऊन ते आपल्याला काय प्रोव्हाइड करतील, इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतील. एक साधं सांगा तुम्हाला, व्होल्टेक और गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे काय, हा असा सेल असतो की ज्यामध्ये केमिकल युज्ड होते आणि आपल्याला त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी मिळते. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ड्राय सेल. आपल्या घरी ड्राय सेल असतात बॅटरीमध्ये, ते जे आपण सेल आणतो घरी विकत, ड्राय सेल म्हणा किंवा बाकीचे म्हणा, मोठे असे असतात ते. तर हे जे सेल असतात किंवा पेन्सिल सेल असतात, हे जे ड्राय सेल असतात याच्यामध्ये केमिकल भरलेलं असते. आता वेगवेगळे केमिकल असते, झिंक असते, अमोनियम क्लोराईड असते. तर ते जे केमिकल आहे ते युज्ड होते आणि आपल्याला ते इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करत राहते. म्हणून आपण टॉर्च लावू शकतो, घड्याळ वगैरे चालू शकतो. तर ते असतात ड्राय सेल. त्याच्यामधलं केमिकल युज्ड होते आणि आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतात. आणि नेक्स्ट एक्झाम्पल आहे याचं आणखी डॅनियल सेल. हा इट इज द बेस्ट एक्झाम्पल. ड्राय सेल आहे, डॅनियल सेल आहे, लीड अक्युमुलेटर बॅटरी आहे, बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. नाउ दीज आर द व्होल्टेक और गॅल्व्हॅनिक सेल. म्हणजे आता या सेल मध्ये काय होईल, व्होल्टेक हा क्लास आहे, गॅल्व्हॅनिक सेल हा क्लास आहे, व्होल्टेक और गॅल्व्हॅनिक. याच्यामध्ये काय होईल, या केसमध्ये केमिकल मध्ये काही रिएक्शन होतील, ऑफकोर्स त्या स्पॉन्टॅनियस रिडॉक्स रिएक्शन्स असतील, स्पॉन्टॅनियस रिडॉक्स रिएक्शन्स होतील आणि आपल्याला काय मिळेल, इथं केमिकल एनर्जीचं कन्वर्शन कशामध्ये होईल, इलेक्ट्रिकल एनर्जी. द सेल विच कन्वर्ट केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी बाय स्पॉन्टॅनियस प्रोसेस इज नोन ॲज व्होल्टेक और गॅल्व्हॅनिक सेल. नाउ दीज आर द एक्झाम्पल. ओके, हे झालं व्होल्टेक और गॅल्व्हॅनिक सेलची मेन डेफिनेशन. आता याच्यामध्ये काय तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, व्होल्टेक आणि गॅल्व्हॅनिक सेल मध्ये तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. कोणत्या, बघा काही नोट्स असतात किंवा काही तुम्हाला सिंपल पॉइंट्स लक्षात ठेवावे लागतील. बघा सिंपल पॉइंट्स ऑफ व्होल्टेक सेल किंवा गॅल्व्हॅनिक. मी एक तर व्होल्टेक म्हणेल, एक तर गॅल्व्हॅनिक म्हणेल, काही लिहून दिलं तर काही फरक नाही पडत. व्होल्टेक सेल और सिंपल पॉइंट्स म्हणजे तुमच्यासाठी आहेत. सिंपल पॉइंट्स ऑफ व्होल्टेक और गॅल्व्हॅनिक सेल. बरं काय आहे, पहिला पॉइंट, या केसमध्ये एखादा व्होल्टेक सेल असतो कसा, लक्षात ठेवा. तर हे तुमच्यासाठी आहे. तर याच्यामध्ये असते इट कंटेन 2 इलेक्ट्रोड्स, दॅट इज कोणते असतील, एनोड. आता तुम्हाला माहिती आहे एनोडवर ऑलवेज काय होते, ऑक्सिडेशन. अँड कॅथोड ऑलवेज अंडरगोज रिडक्शन. बरं काही इश्यू नाही, तुमच्यासाठी आहेत. हे पॉईंट विचारत नाही तुम्हाला, पण तुम्हाला माहिती असू द्या. सिंपल पॉइंट्स ऑफ व्होल्टेक सेल. बरं व्होल्टेक सेल काय असते, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड्स असतात, एनोड आणि कॅथोड. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट काय आहे, द इलेक्ट्रोड्स
आर डीप into the electrodes are deep into its respective solutions. याचं मिनिंग महत्वाचं आहे. या केस मध्ये काय असतं बघा, इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये काय होतं, एकाच सोल्युशन मध्ये दोन इलेक्ट्रोड होते. आठवत असेल तुम्हाला तर एकच आपण सोल्युशन घेतलं होतं आणि एकाच सोल्युशन मध्ये दोन इलेक्ट्रोड असे पुट केले होते. आठवत असेल तर इथं असं नसते. काय म्हणते, द इलेक्ट्रोड्स आर डीप इनटू इट्स रिस्पेक्टिव्ह सोल्युशन्स. याचा अर्थ काय, इलेक्ट्रोड जे असतील ते त्यांच्या स्वतःच्याच सोल्युशन मध्ये डीप असतील. इकडे लक्ष द्या, महत्वाचं आहे. जर मला व्होल्टेज सेल बनवायचा असेल तर व्होल्टेज सेल मध्ये काय असते, एक सोल्युशन घेतलं मी, हे दुसरं सोल्युशन, मला वेगवेगळे सोल्युशन घ्यावे लागतात. वेगवेगळे सोल्युशन घेतले, हे वेगळं सोल्युशन असेल तर मला काय करावं लागते, जर मी इथं वेगवेगळे सोल्युशन घेतले तर इथं मला वेगवेगळे इलेक्ट्रोड्स पुट करावे लागतात. मी जर याच्यामध्ये ZnSO4 घेतला आणि इकडे जर समजा हे सोल्युशन घेतलं CuSO4, वेगवेगळे सोल्युशन तुम्हाला इलेक्ट्रोड वेगवेगळे डीप करावे लागतात. हा एक इलेक्ट्रोड आहे, हा दुसरा इलेक्ट्रोड आहे. हा इलेक्ट्रोड असेल Zn इलेक्ट्रोड, हा इलेक्ट्रोड असेल कॉपर इलेक्ट्रोड. का बरं असं, याच्यातच Zn आणि याच्यात Zn किंवा याच्यात कॉपर नाही करावं लागत. इथं हे समजून घ्या, द इलेक्ट्रोड्स आर डीप इनटू इट्स रिस्पेक्टिव्ह सोल्युशन ऑर इट्स ओन सोल्युशन. त्याच्या रिस्पेक्टिव्ह सोल्युशन मध्येच तो इलेक्ट्रोड पुट करावा लागते. म्हणजे ZnSO4 लागेल तर मला Zn इलेक्ट्रोड लागेल. जर कॉपर सल्फेट घेतला तर मला कॉपर लागेल. जर मी दुसरं घेतलं, समजा कन्सिडर करा की मी इथं AlCl3 सोल्युशन घेतलं असतं तर मला इथं कॉपर चालणार नाही. इथं जो इलेक्ट्रोड मी पुट करेल हा मला ऍल्युमिनियम लागेल. म्हणजे जो इलेक्ट्रोड तो त्याच्या सोल्युशन मध्ये पुट करावा लागतो. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. द इलेक्ट्रोड्स आर डीप इनटू रिस्पेक्टिव्ह सोल्युशन. त्याच्या ओन सोल्युशन मध्येच तुम्हाला तोच इलेक्ट्रोड लागते. जर सपोज मी इथं HCl सोल्युशन घेतलं तर मला इथं यूज करावा लागतो हायड्रोजन इलेक्ट्रोड. पण हायड्रोजन हा गॅस आहे आणि हा HCl एक तर हायड्रोजन इलेक्ट्रोड, एक तर क्लोरीन इलेक्ट्रोड. कारण काय बघा, ZnSO4 मध्ये झिंक सॉलिड आहे म्हणून झिंक वापरतात. AlCl3 होता म्हणून Al सॉलिड आहे म्हणून Al इलेक्ट्रोड वापरला. इलेक्ट्रोड हा हे महत्वाचं. पण मी काय म्हणतो, HCl तर गॅस आहे, मग गॅस इलेक्ट्रोड कसा वापरणार, तर लक्षात ठेवा गॅस इलेक्ट्रोड असतो हायड्रोजन. ऍक्च्युअली हे असा नसते, याला एक कव्हरिंग असते, ग्लास कव्हरिंग, आणि याच्यामध्ये कोणता गॅस भरतात, हायड्रोजन गॅस, हा मग इलेक्ट्रोड असते. आणि ही जे वायर असते ही प्लॅटिनम वायर असते. नंतर मी तुम्हाला सांगणार असेल. पण इकडे एवढं लक्षात ठेवा, जे सोल्युशन घ्यायचं त्याच्या टाईप मधलाच इलेक्ट्रोड त्याच्यामध्ये डीप करावा लागतो. इट इज इम्पॉर्टंट केस. ZnSO4 असेल तर Zn, CuSO4 असेल तर Cu, AlCl3 असेल तर Al, HCl असेल तर H2 हायड्रोजन इलेक्ट्रोड वापरावा लागेल. पण जर गॅस इलेक्ट्रोड असेल तर त्याच्यामध्ये प्लॅटिनम वगैरे वायर वापरतात फॉर कॉन्टॅक्ट. आणि गॅस असेल तर एखाद्या ग्लासचं कंटेनर त्या इलेक्ट्रोडला अप्लाय केलेलं असते. कारण गॅस तुम्ही डायरेक्ट पास नाही करू शकत, या कंटेनर मधून पास होते. पण तरीही तुम्हाला जे सोल्युशन असेल तशाच टाईपचा इलेक्ट्रोड पुट करावा लागतो. ओके, जाऊ द्या. नंतर बघा नेक्स्ट, हे तर लिहून दिलंयच मी तुम्हाला. नेक्स्ट बघा, द इलेक्ट्रोड्स आर डीप इनटू रिस्पेक्टिव्ह सोल्युशन्स. हिअर महत्वाचा पॉइंट आहे किंवा चाल हिअर कॅथोड पोटेन्शियल, हे नंतर सांगेलच मी तुम्हाला काय आहेत ते शब्द. हिअर कॅथोड पोटेन्शियल इज ऑलवेज ग्रेटर than एनोड पोटेन्शियल. बघा, हा सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. हे पोटेन्शियल काय असते ते मी तुम्हाला सांगतोच बघा नंतर. कॅथोड पोटेन्शियल इज ऑलवेज ग्रेटर दॅन एनोड पोटेन्शियल. या सेलमध्ये ज्या रिएक्शन्स होत असतात त्या रिएक्शन स्पॉन्टेनियस होण्यासाठी तुम्हाला कॅथोडचं पोटेन्शियल नेहमी जास्त ठेवावं लागते. कोणापेक्षा, एनोडपेक्षा. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, सर कॅथोडचं पोटेन्शियल काय असते, तर बघा एक एक्झाम्पल, एक शॉर्टकट एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. समजा हा कॅथोड आहे आणि हा एक एनोड आहे. फॉर एक्झाम्पल हा एनोड आहे, हा कॅथोड आहे फॉर एक्झाम्पल. तर यात बघा, याच्यात इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल, हा इलेक्ट्रिसिटी तयार करेल. आता ही दोन्ही बिकर मध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होईल, कारण आपल्याला माहित आहे व्हॉट इज व्होल्टेज सेल विच कन्वर्ट केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी.
तर याच्यातही इलेक्ट्रिसिटी तयार होईल, याच्यातही इलेक्ट्रिसिटी, याचंही स्वतःचं पोटेन्शियल असेल. पोटेन्शियल म्हणजे इलेक्ट्रिसिटी किती तयार करते, याचंही पोटेन्शियल असेल, याचंही पोटेन्शियल असेल इलेक्ट्रिसिटी तयार करण्यात. हा का म्हणते की जर बघा फॉर एक्झाम्पल आहे समजण्यासाठी, अॅनोडने पोटेन्शियल तयार केलं, या कॅथोडचं पोटेन्शियल आहे, या पोटेन्शियल म्हणजे इलेक्ट्रिसिटी तयार केली, याने इलेक्ट्रिसिटी तयार केली, आणि इथं मला मिळाली 10 व्होल्ट करंट. हा हे व्होल्ट मीटर असेल, 10 व्होल्ट करंट भेटला, याने करंट तयार केला, याने इलेक्ट्रिसिटी तयार केली, इथं मला 10 व्होल्ट भेटला करंट. 10 व्होल्ट जर मला इथं 10 व्होल्ट इलेक्ट्रिसिटी जर मला इथं भेटत असेल, तर याचा अर्थ काय झाला, कॅथोडने तयार केली, इकडे अॅनोडच्या कंटेनर मध्ये इलेक्ट्रिसिटी तयार झाली असेल, आणि इथं मला टोटल भेटली. तर कॅथोडनी नेहमी लक्षात ठेवायचं, कॅथोडचं जे व्होल्टेज असेल ना ते अॅनोडपेक्षा जास्तच ठेवावं लागेल. इथं जर टोटल 10 भेटत असेल तर याचा अर्थ हा 5 व्होल्ट तयार करेल, हा 5 व्होल्ट तयार करेल, असं कधीच नसते. कॅथोडचं पोटेन्शियल नेहमी लक्षात ठेवा जास्त पाहिजे, म्हणजे मे बी हा 6 असेल, हा 4 व्होल्ट असेल, पोटेन्शियल जास्त. का बरं जास्त, तरच याच्यातल्या रिएक्शन स्वतःहून होतील आणि इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतील. बरं हे का बरं, रिझन पुढे आहे, पण सध्याचं एवढं लक्षात ठेवायचं की कॅथोडचं पोटेन्शियल जास्त असते कोणापेक्षा, अॅनोडपेक्षा. हे तुम्हाला हा पॉईंट तुम्हाला पुढे समजून जाईल, ठीक आहे. किंवा याचं 7 व्होल्ट असेल, याचं तुम्हाला 3 व्होल्ट ठेवावं लागेल, किती पण कॅथोड जास्त, अॅनोड कमीच पोटेन्शियल लागते, तरच रिएक्शन स्पॉन्टेनियस होतात. बरं कशा होतात तो पुढे आहे. हिअर द कॅथोड पोटेन्शियल इज ऑलवेज ग्रेटर दॅन अॅनोड पोटेन्शियल फॉर स्पॉन्टेनियस रिएक्शन. सध्याचं एवढं लक्षात ठेवा की कॅथोडचं पोटेन्शियल तुम्हाला जास्त ठेवावं लागेल अॅनोडपेक्षा. इम्पॉर्टंट पॉईंट आहे. चौथा लक्ष द्या. त्याच्यानंतर अॅनोड झाला, कॅथोड झाला, हे तर आपल्याला माहित आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रोड्स ते त्याच्या सोल्युशन मध्ये डिप्स असतात. नंतर कॅथोड पोटेन्शियल आपल्याला जास्त लागते दॅन समहाउ अॅनोड पोटेन्शियल. नंतर सॉल्ट ब्रिज. हा काय असते, सॉल्ट ब्रिज इज युज्ड फॉर इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट or to complete the circuit. बघा सॉल्ट ब्रिज इज युज्ड फॉर इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट. याच्यामध्ये सॉल्ट ब्रिज नावाचं सॉल्ट ब्रिज वगैरे वापरतात. आता सॉल्ट ब्रिज असते काय हे पण सांगतो. बघा हे सहज व्होल्टेजच्या विषयी पॉइंट आहेत. काही 2 इलेक्ट्रोड असतात, अॅनोड कॅथोड, ते त्याच्या सोल्युशन मध्ये डीप असतात. नंतर तुम्हाला कॅथोडचं पोटेन्शियल थोडंसं जास्त ठेवावं लागते, आणि नंतर इथं सॉल्ट ब्रिज यूज करावा लागतो. सॉल्ट ब्रिज इज युज्ड फॉर इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट किंवा कम्प्लीट द सर्किट. कम्प्लीट सर्किट करण्यासाठी सॉल्ट ब्रिज वापरतात. सर्व सांगणार तुम्हाला वन बाय वन. बघा सॉल्ट ब्रिज असते काय, इट इज यू शेप्ड ग्लास ट्यूब. हे यू शेप ग्लास ट्यूब असते, कंटेनिंग बघा इट इज यू शेप ग्लास ट्यूब कंटेनिंग सॉल्ट. कोणता, दॅट इज KCl और अमोनियम नायट्रेट बरेचसे आहेत विथ 5% अगार अगार सोल्युशन. बघ काय असते, हा जो सॉल्ट ब्रिज असते ना, हे एक यू शेप ट्यूब आहे. लक्षात ठेवा कशी हे असे. इट इज यू शेप ट्यूब, एक ग्लास ट्यूब असते जे तुम्हाला वापरावी लागते कशासाठी. इथे ड्रॉ करून देऊ शकतो. बघा तिथं नसेल लक्षात तर इथे देतो. ओके, इट इज यू शेप ट्यूब. याच्यामध्ये काय भरलेलं असते माहिती आहे का, याच्यामध्ये सोल्युशन म्हणजे हे केमिकल भरलेलं असते. कोणतं, KCl प्लस अगार अगार. 5% सोल्युशन ऑफ अगार अगार. ऍक्च्युली हा तयार कसा करतात आणि काय असते याचा यूज मी तुम्हाला सांगतो. हा जो सॉल्ट ब्रिज असतो ना, हा सॉल्ट ब्रिज कशासाठी यूज करतात माहिती आहे का, किंवा हा सॉल्ट ब्रिज असते काय, हा सॉल्ट ब्रिज एक यू शेप ग्लास ट्यूब असते. त्याच्यानंतर याच्यामध्ये KCl आणि अगार अगार भरतात. कसं माहितीये का, पहिले काय करतात, KCl आणि अगार अगार एका बिकर मध्ये घेतात. बघा एक बिकर घ्यायचा असतो,
याच्यामध्ये हे घटक टाकायचे केसीएल आणि अगार अगार. याला हिटिंग करायचं, याला गरम करायचं. गरम केल्यानंतर काय करतात, या केसीएल आणि अगार अगारचं जे सोल्युशन असते याला पहिले गरम हिटिंग करतात आणि हिट केलेलं किंवा हॉट या ट्यूब मध्ये पोअर करतात. या ट्यूब मध्ये हे सोल्युशन भरल्यानंतर याला थंड करतात. कुलिंग केल्यानंतर याच्यामध्ये जेल लाईक काय तयार होते, केसीएल आणि अगार अगार जेल लाईक तयार होते, जेल व्हिस्कस. त्याच्यामुळे याला जर तुम्ही उलट करत असाल, जेव्हा उलट करसाल तेव्हा याच्यातलं हे सोल्युशन खाली नाही पडणार, केसीएल आणि अगार अगार. उलट करायचं असते याला. जेव्हा याला जर तुम्ही उलट केलं समजा असं, फॉर एक्झाम्पल या ट्यूबला जर उलट केलं तर हे सोल्युशन खाली नको पडायला. म्हणून कसं तयार करतात पुन्हा रिपीट, व्हॉट इज द प्रोसेस. पहिले काय करतात, केसीएल आणि अगार अगार यू आर टू टेकिंग केसीएल अँड अगार अगार यू आर टू टेकिंग इन वन ऑफ द बीकर अँड इट इज हिटेड. ओके, हिटेड केल्यानंतर नाव इट पोअर इनटू द यू शेप्ड ग्लास ट्यूब अँड लॅटर अँड इट इज कुलिंग. त्याला नंतर कूल करतात. कूल केल्यानंतर देयर इज फॉर्मेशन ऑफ व्हिस्कस जेल. इथं जेल लाईक तयार होते. जेव्हा तुम्ही याला इन्व्हर्ट करसाल, उलट करसाल तेव्हा ते खाली पडत नाही. वाटलंच तर याला इथं ग्लास वूल वगैरे वगैरे लावून ठेवतात पोअर करणं उलट केल्यानंतर. तर हे फॅक्ट असते. हे काय झालं, सॉल्ट ब्रिज. इट इज यूज फॉर इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट. इट इज बघा, इट इज यू शेप ग्लास ट्यूब कंटेनिंग सॉल्ट KCl और NH4NO3 ओके विथ 5% अगार अगार. याचे बघा, या सॉल्ट ब्रिजचे आहेत ना, या सॉल्ट ब्रिजचे स्वतःचे काही ऍडव्हान्टेजेस पण आहेत. सांगतो वन बाय वन. चला, हे समजलं तुम्हाला. बघा, पुन्हा रिपीट करतो. इट इज कंटेनिंग, इट कंटेन 2 इलेक्ट्रोड्स. नंतर याच्यामध्ये डीप असतात. काय, हे जे 2 इलेक्ट्रोड असतात हे त्याच्या सोल्युशन मध्ये डीप्स असतात. नंतर कॅथोड पोटेन्शियल जास्त असते. हा पॉईंट तुम्हाला नंतर आणखी क्लिअर होऊन जाईल. दॅन अनोड पोटेन्शियल. नंतर सॉल्ट ब्रिज युज होते. बरं, हे सर्व कसं युज होते, हे सर्व तुम्हाला कसं युज करण्यात जाईल किंवा हे पॉईंट समजण्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. बघा, हे जर तुमच्या लक्षात, हे 4 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. बघा, हे सर्व समजून सांगण्यासाठी आपल्याला एक बेस्ट एक्झाम्पल घ्यावं लागेल. ऍक्च्युली डॅनियल सेलचं एक्झाम्पल तुमच्या सिलेबसला नाहीये, डॅनियल सेल. पण डॅनियल सेल नाहीये याचा अर्थ तुम्हाला शिकवला जाणार नाही असं नाही. सिलेबसला नाहीये हा डॅनियल सेल, पण तरी हा सांगावा लागतो. त्याच्याशिवाय व्होल्टेज सेल समजत नाही. बघा, डॅनियल सेल बोर्डला 12 ला नाहीये हा. डॅनियल सेल असतो काय, बघा, डॅनियल सेल हा एक व्होल्टेज सेल आहे. हे समजून घ्या. डॅनियल सेल इज वन ऑफ द व्होल्टेज सेल. असते काय डॅनियल सेल, बघा, या डॅनियल सेल मध्ये तुम्हाला काय असते बघा, आता तुमच्या लक्षात येईल लगेच. याच्यामध्ये तुम्हाला 2 कंटेनर घ्यावे लागतात. घेतले 2 कंटेनर, लक्षात, तुमच्या लगेच लक्षात येईल. हे आहे एक कंटेनर, हे आहे दुसरं कंटेनर. तुम्हाला डॅनियल सेल समजून सांगतो. ऍक्च्युली सिलेबसला नाहीये पण सांगावं लागेल. कन्स्ट्रक्शन कसं असते, इट कंटेनिंग 2. बघा, याच्यामध्ये या डॅनियल सेल मध्ये आपल्याला 2 कंटेनर घ्यावे लागतात. हे आपण घेतले. एका कंटेनर मध्ये आपण भरणार, इकडे लक्ष द्या, याच्यामध्ये भरू आपण 1 मोलर ZnSO4 सोल्युशन. दुसऱ्या कंटेनर मध्ये काय भरावं लागेल आपल्याला, बघा, नेक्स्ट कंटेनर. या नेक्स्ट कंटेनर मध्ये भरू आपण 1 मोलर CuSO4 सोल्युशन. आपण वेगवेगळे घेतले. आपण म्हटलंच होतं आपल्याला वेगवेगळे कंटेनर घ्यावे लागतात. वेगवेगळे कंटेनर घेतले. एकामध्ये भरला ZnSO4, एकामध्ये भरला CuSO4. तुम्हाला माहितीये याच्यामध्ये याचेच इलेक्ट्रोड पुट करावे लागतात. तर मी काय करतो, एक इलेक्ट्रोड इथं पुट करतो. बघ, हा जो आहे ना, लक्ष द्या, हा जो आहे हा आहे झिंक इलेक्ट्रोड. हा आहे झिंक इलेक्ट्रोड. इकडे कोण पुट करावा लागेल, इकडे झिंक नाही झालं ना, इकडे त्याचाच इलेक्ट्रोड तुम्हाला पुट करावा लागते. तर इथं तुम्हाला पुट करावा लागेल एक नेक्स्ट इलेक्ट्रोड. आणि हा इलेक्ट्रोड आहे ना, हा आहे Cu इलेक्ट्रोड. बघा, सिंपल आहे. इकडे घेतला झिंक इलेक्ट्रोड, इकडे घेतला कॉपर इलेक्ट्रोड. बिकॉज कॉपर इलेक्ट्रोड डीप इनटू द CuSO4 सोल्युशन, झिंक इलेक्ट्रोड डीप इनटू द ZnSO4 सोल्युशन. त्याचेच इलेक्ट्रोड त्याच्या सोल्युशन मध्ये डीप केलेले आहेत. नाउ दीज 2 इलेक्ट्रोड्स आर अटॅच टू. या 2 इलेक्ट्रोड्सला तुम्हाला अटॅच करावं लागते. कोणाला, बरेच विद्यार्थ्याला बॅटरीला अटॅच करतात. इथं बॅटरी लिहितात, इथं
इथं बॅटरी नाही पाहिजे, इथं पाहिजे व्होल्टमीटर. इथं तुम्ही व्होल्टमीटर लावू शकता किंवा लाईट लावू शकता, एखादा छोटा लाईट पण दाखवतात इथं, पण इथं आपण व्होल्टमीटर लावू. बघा का बरं इथं बॅटरी नाही, तुम्हाला करंट पास नाही करायचा. लक्षात ठेवा विद्यार्थी, इथं बरेचसे विद्यार्थी रॉंग करतात. या सेलमध्ये इथं बॅटरी लिहून देतात. बॅटरी हे इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस मध्ये वापरतात. इथं आपल्याला व्होल्टमीटर वापरावं लागेल, कारण इथं किती करंट तयार होईल हे तुम्हाला शोधायचं असते. तर हा जो इलेक्ट्रोड आहे ना, हा असतो एनोड, दॅट इज निगेटिव्ह इलेक्ट्रोड, आणि हा असतो पॉझिटिव्ह, दॅट इज कॅथोड. काही लक्षात येते का तुमच्या? इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये कॅथोड निगेटिव्ह होता. इलेक्ट्रोलिटिक सेल याच्या अगोदरचं जेव्हा तुम्ही इलेक्ट्रोलिसिस केलं ना NaClचं, तिथं हा निगेटिव्ह होता, आता पॉझिटिव्ह आहे. तिथं एनोड पॉझिटिव्ह होता, इथं एनोड निगेटिव्ह आहे. लक्षात ठेवा, हे थोडंसं उलट होते. इथं उलट झालं. कॅथोडवर पहिल्या इलेक्ट्रोलिटिक मध्ये निगेटिव्ह होता, इथं पॉझिटिव्ह आहे. तिथं एनोडवर पॉझिटिव्ह होता, इथं निगेटिव्ह आहे. पण याचं वर्किंग बदलत नाही. इट ऑलवेज अंडरगोज ऑक्सिडेशन, इट ऑलवेज अंडरगोज रिडक्शन. हे ऑलरेडी माहिती आहे आपल्याला. चार्जेस कोणते असो यांची प्रोसेस तेच असते, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. चला काही हरकत नाही, हे झालं. नेक्स्ट काय होते बघा, इकडे लक्ष द्या. आता मला सांगा, हा आहे याच्यामध्ये करंट तयार होईल, याच्यामध्ये करंट तयार होईल, पण सर्किट तर कम्प्लीट झालंच नाही. कुठे आहे सर्किट कम्प्लीट? तुम्ही काय केलं, Zn इलेक्ट्रोड डीप केला ZnSO4, Cu इलेक्ट्रोड डीप केला CuSO4 मध्ये, आणि आता याचं स्वतःचं पोटेन्शियल असेल, याचं स्वतःचं पोटेन्शियल असेल, हा इलेक्ट्रिसिटी तयार करेल, हा इलेक्ट्रिसिटी तयार करेल, आणि व्होल्टेज भेटेल. पण सर्किट कुठे कम्प्लीट आहे? हे इथं सर्किट कम्प्लीट नाहीये बघा. आणि तुम्ही सर्किट कम्प्लीट करताना सर्किट असं कम्प्लीट करू शकत नाही, मी याला जॉईन करून दिलं मग असं सर्किट कम्प्लीट झालं, हे असं. तर याच्यामध्ये जर मी याला जॉईन केलं तर हे सोल्युशन CuSO4 ZnSO4 मध्ये जाईल, ZnSO4 CuSO4 मध्ये जाईल, आणि हे बिघडून जाईल इथं प्रोसेस. म्हणून तुम्हाला सर्किट कम्प्लीट करण्यासाठी, लक्षात ठेवा, सर्किट कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला अशी गोष्ट वापरायची आहे की जे हे सोल्युशन मिक्सही नको व्हायला, आणि याच्यामध्ये इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट पण तयार झाला पाहिजे. म्हणून इथं वापरतात सॉल्ट ब्रिज. लक्षात ठेवा, यू हॅव टू यूज सॉल्ट ब्रिज. आता तुमच्या लक्षात आलं असेल आपण सॉल्ट ब्रिज वापरत असतो. हा आहे सॉल्ट ब्रिज. सो इट इज अ व्हेरी सिंपल प्रोसेस, यू हॅव टू यूज सॉल्ट ब्रिज. बघा हा आहे सॉल्ट ब्रिज जो आपण यूज केला, दिसला. या सॉल्ट ब्रिज मध्ये काय भरलेलं राहते आपल्याला माहितच आहे, हे असं काही टेन्शन नाही. सॉल्ट ब्रिज आपण ऑलरेडी पाहिला. याच्यामध्ये भरलेलं असते काय, KCl आणि अगार अगार. हे जे असते ना, हे असते सॉल्ट ब्रिज. कासाठी सॉल्ट ब्रिज यूज केला? टू इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट. बघा, आणि या सॉल्ट ब्रिज मुळे हे दोन सोल्युशन मिक्स पण होत नाही, म्हणजे मिक्सही नाही झालं आणि इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट म्हणजे सर्किट पण आपलं कम्प्लीट झालेलं आहे. टू मेंटेन इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट आर कम्प्लीट द सर्किट, यू हॅव टू यूज सॉल्ट ब्रिज. हा सॉल्ट ब्रिज याच्यामध्ये यूज होतो. हा आहे मेन डॅनियल सेल. लक्षात ठेवा, कन्स्ट्रक्शन समजून घ्या. जर या डॅनियल सेलचं जर तुम्हाला कोणी कन्स्ट्रक्शन विचारलं तर काय सांगाल? डॅनियल सेल कंटेनिंग टू बीकर्स, आउट ऑफ विच वन कंटेनिंग ZnSO4 or zinc electrode deep into the ZnSO4 and another container Cu electrode deep into the CuSO4. Here zinc acts as a anode and copper acts as a cathode. Now these two electrodes are attached to voltmeter. Now here the salt bridge is used, which is for electrical contact. इथं salt bridge वापरला जाते फक्त इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट साठी. Salt bridge containing KCl and agar. हे झालं, हा झालं कन्स्ट्रक्शन. वर्किंग काय होते? वर्किंग महत्वाचं आहे. आता वर्किंग होत असताना लक्षात ठेवा, ऑफकोर्स या झिंक मध्ये काय होईल माहिती आहे का, प्रोसेस होईल. दॅट इज झिंक मध्ये काय होणार, इथं एनोड प्रोसेस आहे. इथं वर्किंग मध्ये काय होईल, here anode or zinc electrode produce electricity and copper electrode also produce, or here copper container also produce electricity. हे इलेक्ट्रिसिटी तयार होईल वर्किंग मध्ये. पण याच्यामध्ये मेन असते बघा, इलेक्ट्रिसिटी तयार कशी होते, तर इलेक्ट्रिकल तयार होण्यासाठी इथं स्पॉन्टेनियस रिएक्शन होणे आवश्यक आहे. आणि त्या स्पॉन्टेनियस रिएक्शन सांगतो तुम्हाला. आता लक्ष द्या, हा आहे, थोडस इथं लहान लिहून देतो बघा, हा आहे Zn इलेक्ट्रोड, आणि हे आहे 1 मोलर ZnSO4 सोल्युशन. इट इज 1 मोलर ZnSO4. काय होते बघा, याच्यात रिएक्शन्स कशा होतात हे ऍक्च्युली सिलेबसला नाहीये, पण याच्याशिवाय तुम्हाला व्होल्टेज सेल समजत नाही. बघा काय होईल, लक्ष द्या, रिएक्शन्स काय होतात, रिएक्शन्स. या रिएक्शन्स मध्ये मला पहिली रिएक्शन्स पाहायची एनोडवर. सांगा बरं काय होईल. एनोडवर ऑलवेज काय होते, ऑक्सिडेशन होते, ऑलवेज अंडरगोज ऑक्सिडेशन. आता इकडे लक्ष द्या, इथं ZnSO4 सोल्युशन आहे, म्हणजे नेमकं काय आहे,
ZnSO4 1 मोलर आहे. आता ZnSO4 जर पाण्यात टाकत असाल तर याचं कन्व्हर्शन होते Zn डाय पॉझिटिव्ह प्लस SO4 डाय निगेटिव्ह. म्हणजे या सोल्युशन मध्ये कोण कोण प्रेझेंट आहे सांगा? Zn डाय पॉझिटिव्ह SO4 डाय निगेटिव्ह आणि इथं आहे Zn इलेक्ट्रोड. इकडे CuSO4 मध्ये कोण प्रेझेंट आहे माहिती आहे का तुम्हाला? CuSO4 सोल्युशन आहे. म्हणजे नेमका कोण आहे? Cu डाय पॉझिटिव्ह प्लस SO4 डाय निगेटिव्ह. इकडे लक्ष द्यायला महत्वाचं असते. इकडे कॉपर सल्फेटचं सोल्युशन आहे. कॉपर सल्फेटचं सोल्युशनचं मिनिंग काय? CuSO4 या सोल्युशन मध्ये कोण कोण प्रेझेंट आहे? Cu डाय पॉझिटिव्ह SO4 डाय निगेटिव्ह. या ZnSO4 च्या सोल्युशन मध्ये कोण प्रेझेंट आहे? Zn डाय पॉझिटिव्ह SO4 डाय निगेटिव्ह. ओके, आता रिएक्शन्स बघा. ॲनोडवर कोणती रिएक्शन होईल? तर ॲनोडवर होते ऑलवेज ऑक्सिडेशन. तर ॲनोडवर जर ऑक्सिडेशन होत असेल तर तुम्हाला इथं कोणती रिएक्शन होईल सांगा? तर ॲनोडवर जर ऑक्सिडेशन होत असेल, इफ द ॲनोड अंडरगोज ऑक्सिडेशन, तर इथं अवेलेबल कोण कोण आहे? या कंटेनर मध्ये कोण अवेलेबल आहे? एक Zn इलेक्ट्रोड, हा, नंतर Zn डाय पॉझिटिव्ह आणि देन कोण अवेलेबल आहे? SO4 डाय निगेटिव्ह. लक्षात ठेवा, या कंटेनर मध्ये कोण अवेलेबल आहे? एक Zn इलेक्ट्रोड अवेलेबल आहे, झिंक इलेक्ट्रोड. त्याच्यानंतर कोण अवेलेबल आहे? Zn डाय पॉझिटिव्ह अवेलेबल आहे, देन SO4 डाय निगेटिव्ह सोल्युशन मध्ये अवेलेबल आहे. सोल्युशन मध्ये दोघं, हा इलेक्ट्रोड. इथं काय होते लक्षात ठेवा, हिअर Zn इलेक्ट्रोड, हा जो झिंक इलेक्ट्रोड आहे, इट अंडरगोज ऑक्सिडेशन. या झिंक इलेक्ट्रोडचे जे ऍटम असतात, हा Zn इलेक्ट्रोडचे जे ऍटम्स असतात, इट अंडरगोज ऑक्सिडेशन अँड कन्व्हर्टेड इनटू Zn डाय पॉझिटिव्ह बाय लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन. बघा काय झालं, ऑक्सिडेशन कोणामध्ये झालं? झिंक इलेक्ट्रोडवर ऑक्सिडेशन होते. हा जो Zn ऍटम आहे, हा दिसतो, हा झिंक इलेक्ट्रोड, हा, या झिंक इलेक्ट्रोडचे जे ऍटम आहेत हे इकडे खाली येतात ऍज Zn डाय पॉझिटिव्ह. पुन्हा याचे ऍटम खाली येतात Zn डाय पॉझिटिव्ह. काय झालं, या झिंक इलेक्ट्रोड, हा जो इलेक्ट्रोड आहे ॲनोड, याचे जे ऍटम्स आहेत, झिंक इलेक्ट्रोड, हा इलेक्ट्रोडचे जे ऍटम्स आहेत, इट कन्वर्ट इनटू Zn डाय पॉझिटिव्ह. याचे ऍटम तुटतात आणि कुठे येतात? या सोल्युशन मध्ये येतात. म्हणजे याचे ऍटम तुटल्यानंतर याची साईज कशी होईल? याची साईज अशी कमी होत राहते. बघा हे, हा असा, हा इलेक्ट्रोड असा का झाला, असा कमी का होते? लक्षात ठेवा, हा असा आपण माहिती ना उंदीर वगैरे कतरते ना, तशा टाईप मध्ये. का बरं कमी झाला? कारण याचे ऍटम, या Znचे ऍटम कशामध्ये कन्वर्ट होऊन राहिले? Zn डाय पॉझिटिव्ह बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता या Zn डाय पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट झाला. बघा, झिंक ऍटम ऑफ इलेक्ट्रोड कन्वर्ट इनटू Zn डाय पॉझिटिव्ह बाय लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. पण हे जे इलेक्ट्रॉन्स इथं तयार झालेले आहेत, हे इलेक्ट्रॉन्स काय होतात? हे चालले वर इलेक्ट्रॉन्स, हे इलेक्ट्रॉन्स इकडे जातात. बघा, Zn डाय पॉझिटिव्ह सोल्युशन मध्ये हे इलेक्ट्रॉन्स इकडे आले. कोणामधून पास झाले? व्होल्ट मीटर मधून पास झाले. आणि हे इलेक्ट्रॉन्स हे इकडे जातात. कुठे जातात बघा बरं, इलेक्ट्रॉन्स इकडे आले. म्हणजे इलेक्ट्रॉन्स कुठून कुठे आले? बघा, या ॲनोड कडून इलेक्ट्रॉन्स इकडे धावले. व्होल्ट मीटर थ्रू कॅथोड कडे आलेले इलेक्ट्रॉन्स आहेत. हे आले इकडे कॅथोड पर्यंत इलेक्ट्रॉन्स. कोणी दिले? झिंक इलेक्ट्रोडनी Zn डाय पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्शन केलं आणि इलेक्ट्रॉन्स दिले. हे इलेक्ट्रॉन्स कुठे आले? इकडे व्होल्ट मीटर मधून गेले. गेले का इलेक्ट्रॉन्स? इलेक्ट्रॉन जर गेले तर इलेक्ट्रिसिटी घेऊन गेले असतील ते. तर हे इलेक्ट्रॉन्स इकडे आले. कुठं? या CuSO4 सोल्युशन मध्ये आले. आता रिएक्शन ऍट कॅथोड. कॅथोड मध्ये काय रिएक्शन होते? कॅथोड मध्ये ऑलवेज कोणती रिएक्शन होते? सर्वांना माहिती आहे. कोणती? रिडक्शन. आता कॅथोड मध्ये रिडक्शन होईल. या कॅथोड मध्ये कोण कोण अवेलेबल आहे? एक कॉपर इलेक्ट्रोड, हा, त्याच्यानंतर Cu डाय पॉझिटिव्ह आणि SO4 डाय निगेटिव्ह. हे 3 स्पेसिस इथं अवेलेबल आहे. सोल्युशन मध्ये प्रेझेंट आहे Cu डाय पॉझिटिव्ह, SO4 डाय निगेटिव्ह, कॉपर. कॉपर हा मेटल आहे, तर कॉपर तर काही इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार नाही. अशी कधी रिएक्शन होणार नाही. कॉपर ऍक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन्स अँड कन्वर्ट इनटू कॉपर डाय निगेटिव्ह. का बरं अशी रिएक्शन कधी होत नाही? कॉपर हा मेटल आहे, इट नॉट ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन. मग कॉपर गेला, मग आता कोण? सोल्युशन मध्ये आहे कोण? कॉपर डाय पॉझिटिव्ह, इट ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन. म्हणजे इथं काय होईल बघा, इथं रिएक्शन झाली इलेक्ट्रोडवर, पण इथं रिएक्शन होते सोल्युशन मध्ये. समजून घ्या, इथं रिएक्शन होते मेटलवर, इलेक्ट्रोडवर. इथं इलेक्ट्रोडवर रिएक्शन होती, इथं सोल्युशन मध्ये होते. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, हे इलेक्ट्रॉन्स खाली सोल्युशन मध्ये येतात आणि सोल्युशन मध्ये आल्यानंतर हे इलेक्ट्रॉन्स कोण ऍक्सेप्ट करते? कॉपर डाय पॉझिटिव्ह. कोणाचा आहे? हा सोल्युशन मधला आहे. लिहून देतो. ऍक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन, जे कोणाकडून आले? हे इकडून आले होते, झिंक कडून, अँड कन्व्हर्टेड इनटू कॉपर. कॉपर डाय पॉझिटिव्ह ऍक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन, कन्वर्ट इनटू कॉपर.
ओव्हरऑल रिएक्शन काय आहे सांगा. ओव्हरऑल म्हणजे याला म्हणतात सेल रिएक्शन, किंवा आपल्या सिंपल भाषेत याला म्हणतात विच रिएक्शन, रिडॉक्स रिएक्शन. काय होईल, 2 इलेक्ट्रॉन दिले, 2 इलेक्ट्रॉन घेतले, गेट कॅन्सल. इकडे काय होईल, Zn प्लस Cu डाय पॉझिटिव्ह कन्वर्टेड इनटू, इकडे कोण आहे Zn डाय पॉझिटिव्ह प्लस Cu. ही कोणती रिएक्शन झाली, ही झाली रिडॉक्स रिएक्शन, सेल रिएक्शन. आता इकडे लक्ष द्या, महत्वाचं हे मी तुम्हाला सहज सांगितलं, सिलेबसला नाही पण सांगावं लागते, कारण याच्याशिवाय पुढे डॅनियल सेल जात नाही. तर ही झाली रिएक्शन. काय प्रोसेस झाली सांगा. एनोड ऑलवेज अंडरगोज ऑक्सिडेशन, कॅथोड अंडरगोज रिडक्शन. पण कॅथोड मध्ये रिएक्शन झाली सोल्युशन मध्ये, तर एनोड मध्ये झाली ऑन द इलेक्ट्रोड्स. ओके. आणि ही झाली ओव्हरऑल रिएक्शन, इट इज रिडॉक्स रिएक्शन. आणि ही रिएक्शन स्पॉन्टेनियस झाली पाहिजे, म्हणजे स्वतःहून इथं झिंक मध्ये ऑक्सिडेशन झालं पाहिजे, तर सोल्युशन मध्ये रिडक्शन झालं पाहिजे. हे स्वतःहून झालं पाहिजे, तरच तुम्हाला इथं इलेक्ट्रॉन्स धावतील आणि इलेक्ट्रिसिटी मिळेल व्होल्ट मीटर मध्ये. आणि इलेक्ट्रॉन धावले तर हा व्होल्ट मीटर डिफ्लेक्शन दाखवते, डिफ्लेक्शन दाखवलं तर करंट भेटते. हा आहे व्होल्ट मीटर. तर हा तुम्हाला डॅनियल सेल समजला पाहिजे. तर डॅनियल सेल मध्ये आपल्या लक्षात येते एनोड ऑलवेज अंडरगोज ऑक्सिडेशन, कॅथोड ऑलवेज अंडरगोज रिडक्शन. जो इलेक्ट्रोड आहे तो त्याच्या सोल्युशन मध्ये डीप असला पाहिजे, आणि या दोघांना जोडण्यासाठी काय असला पाहिजे, सॉल्ट ब्रिज असला पाहिजे. हे आहे इट इज ऑल अबाउट डॅनियल सेल. हा समजला पाहिजे. एनोड अंडरगोज ऑक्सिडेशन, कॅथोड अंडरगोज रिडक्शन. तर हा तुम्हाला समजेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. तर इथं करंट पास होते. ओके, लक्षात ठेवा. ही झाली कोणती रिएक्शन, रिडॉक्स रिएक्शन. आता याचं तुम्हाला असं सिलेबसला तर नाहीये, फक्त मी समजून सांगितलं तुम्हाला. हा असा असतो डॅनियल सेल. आता तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या सिलेबसला दिलेल्या आहेत, समजलं. ओके, हे झालं डॅनियल सेल. याच्याविषयी तुम्हाला बघा, हे जे आहे ना, या केस मध्ये तुम्हाला इथं डिटेल शिकावं लागते. सॉल्ट ब्रिज तुमच्या सिलेबसला आहे, सॉल्ट ब्रिज. बघा, हा दिला नाही, सॉल्ट ब्रिज दिला. सो व्हॉट इज सॉल्ट ब्रिज. पहिला पॉइंट, इट इज used to maintain electrical contact. करेक्ट का. इट इज यूज टू मेंटेन इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट. सॉल्ट ब्रिज तुमच्या सिलेबसला डॅनियल सेल नाही पण सॉल्ट ब्रिज आहे. सॉल्ट ब्रिज काय म्हणतो, इट इज यूज टू मेंटेन इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट. देन इट कंटेन सॉल्ट लाईक, आपण पहिले पण लिहिलं, इट कंटेन सॉल्ट लाईक KCl और अमोनियम नायट्रेट, बरेचसे असतात. Na2SO4 with 5% अगार सोल्युशन, अगार सोल्युशन. तिसरा बघा, हेच असते. इट इज ग्लास ट्यूब आहे. इट कंटेन सॉल्ट लाईक KCl और एल्युमिनियम वगैरे वगैरे, हे सॉल्ट 5% अगार आहे. इट इज मेंटेन टू इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट वगैरे आहे. आणि हा असतो यू शेप ग्लास ट्यूब. आता हे पॉइंट इकडे तिकडे झाले, तुम्ही थोडेसे व्यवस्थित दिसाल. इट इज यू शेप्ड ग्लास ट्यूब झालं. हे झालं सॉल्ट ब्रिज विषयी. बरं, याचे अप्लिकेशन्स काय, याचे युजेस काय. पहिला अप्लिकेशन काय, इट इज प्रोव्हाइडेड इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट विदाउट मिक्सिंग टू सोल्युशन्स. हे जाऊ दे, आता हे काही लिहून नाही देत. इट इज प्रोव्हाइडेड इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट विदाउट एनी मिक्सिंग ऑफ टू सोल्युशन. या दोन सोल्युशनचं मिक्सिंग न करता ही हा काय करते, इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट मेंटेन करते. नंतर इट मेंटेन न्यूट्रॅलिटी इन सोल्युशन. आता हा महत्वाचा पॉइंट आहे, हा लवकर विद्यार्थ्यांना समजत नाही. इट मेंटेन न्यूट्रॅलिटी इन सोल्युशन. हाऊ इट इज. बघा, हे डॅनियल सेल शिवाय समजतच नाही. मी काय म्हणतो, या एनोडनी इलेक्ट्रॉन, या झिंक इलेक्ट्रोडनी काय केलं, इलेक्ट्रॉन्स दिले, हे इकडे गेले. याचं कन्व्हर्शन कशात झालं, Zn डाय पॉझिटिव्ह. तर सोल्युशन मध्ये बघा, या झिंक इलेक्ट्रोडनी ऑक्सिडेशन मध्ये भाग घेतला आणि कन्वर्ट झाला Zn डाय पॉझिटिव्ह. या सोल्युशन मध्ये जर Zn डाय पॉझिटिव्हचं प्रमाण वाढत असेल, बघा ना काय होईल, झिंक जो इलेक्ट्रोड आहे तो थोडासा कमी होत आहे, त्याची साईज कमी होत आहे, आणि त्याचे जे ऍटम्स आहेत ते सोल्युशन मध्ये येतात ॲज अ Zn डाय पॉझिटिव्ह. म्हणजे ZnSO4 या सोल्युशन मध्ये कशाचं प्रमाण वाढत आहे, Zn डाय पॉझिटिव्ह वाढत आहे.
कारण मेटल इलेक्ट्रोड हा जो इलेक्ट्रोड आहे झिंक इलेक्ट्रोड याचं कन्व्हर्शन झेडन डायपॉझिटिव्ह मध्ये होत आहे. सोल्युशन मध्ये झेडन डायपॉझिटिव्हचं प्रमाण वाढत आहे. तर याचं प्रमाण मेंटेन करण्यासाठी हा केसीएल काय करते, याच्यामध्ये सीएल पास करते, सीएल निगेटिव्ह. आता मला सांगा झेडन SO4 ऑलवेज कन्वर्ट टू झेडन डायपॉझिटिव्ह SO4, पण याच्यामध्ये काय झालं, या इलेक्ट्रोड झेडनचे ॲटम्स कन्वर्ट झाले झेडन डायपॉझिटिव्ह, म्हणजे इथं झिंकचं प्रमाण वाढलं झेडन डायपॉझिटिव्हचं. हे प्रमाण कमी करण्यासाठी याच्यातून सीएल निगेटिव्ह आला. सीएल निगेटिव्ह झेडन सीएल काय तयार करेल बघा, झेडन डायपॉझिटिव्ह प्लस ट्वाइस सीएल निगेटिव्ह कन्वर्टेड इनटू झेडन सीएल2. म्हणजे या झेडन डायपॉझिटिव्हचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी या KCl ने काय प्रोव्हाइड केला, सीएल निगेटिव्ह प्रोव्हाइड केला. सो इट मेंटेन न्यूट्रॅलिटी. म्हणजे जे झेडन डायपॉझिटिव्हचं प्रमाण वाढेल त्याला मेंटेन करण्यासाठी कोण पास केला, सीएल निगेटिव्ह. आता इकडे येऊ. इकडे आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल या सोल्युशन मध्ये हे इलेक्ट्रॉन्स आले, हे कोणी ऍक्सेप्ट केले, हे इलेक्ट्रॉन्स कोणी ऍक्सेप्ट केले होते, सोल्युशन मधल्या कॉपर डायपॉझिटिव्हने ऍक्सेप्ट केले. जर कॉपर डायपॉझिटिव्हने हे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले तर कॉपर डायपॉझिटिव्ह कन्वर्ट इनटू कॉपर. मग याच्यामध्ये कोणाचं प्रमाण वाढलं, कॉपर डायपॉझिटिव्ह कमी होऊन राहिला कारण तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून कॉपर मध्ये कन्वर्ट होऊन राहिला. तर याच्यामध्ये कोणाचं प्रमाण वाढलं, SO4चं प्रमाण वाढत आहे. SO4चं प्रमाण मेंटेन करण्यासाठी हा इकडे काय पास करते, K पॉझिटिव्ह. बघा K पॉझिटिव्ह प्लस SO4 डाय निगेटिव्ह कन्वर्टेड इनटू K2SO4. म्हणजे याचा अर्थ काय झाला माहितीये का, की रिएक्शन होत असताना या सोल्युशन मध्ये SO4 निगेटिव्हचं प्रमाण वाढते, त्याला मेंटेन करण्यासाठी KCl ने काय दिला, K. आणि इकडे रिएक्शन होत असताना या सोल्युशन मध्ये झेडन डायपॉझिटिव्हचं प्रमाण वाढत होतं, याला मेंटेन करण्यासाठी कोण पास केला, Cl निगेटिव्ह. म्हणजे इट मेंटेन द न्यूट्रॅलिटी इन द सोल्युशन. हे झालं कोणाविषयी, सॉल्ट ब्रिज. इट इज ऑल अबाउट सॉल्ट ब्रिज. आणि तुम्हाला ती डायग्राम ड्रॉ करावी लागते सॉल्ट ब्रिजची, जी मी ऑलरेडी ड्रॉ करून दिलेली आहे. सो इट इज सॉल्ट ब्रिज. नेक्स्ट बघा, हे सर्व तुम्हाला इथंच राहते. याच्यावरूनच समजते. नेक्स्ट एक पॉइंट असते फॉर्म्युलेशन ऑफ व्होल्टेज और गॅल्व्हॅनिक सेल. आता फॉर्म्युलेशन म्हणजे काय, हा जो सेल आहे ना हा डिनोट कसा करताल, हा जो सेल असते हा लिहितात कसा, हा जो सेल असतो हा लिहितात कसा किंवा हा दाखवतात कसा, त्याला म्हणतात फॉर्म्युलेशन ऑफ सेल. याच्यासाठी काही रूल्स आहेत. पहिला रूल आहे फॉर्म्युलेशन ऑफ सेल मध्ये, एनोड राईट एनोड ऍट लेफ्ट हँड साइड. बघा LHS चं मिनिंग आहे लेफ्ट हँड साइड. नेहमी लक्षात ठेवायचं याच्यामध्ये जो एनोड असेल तो नेहमी कोण्या साइडनं लिहायचा, लेफ्ट हँड साइडनं लिहायचा. राईट एनोड ऍट लेफ्ट हँड साइड. कसा लिहिसाल, पहिले लिहायचा इलेक्ट्रोड, नंतर एक व्हर्टिकल लाईन द्यायची आणि त्याच्यानंतर लिहायचा त्याचा आयॉन्स. हा लिहितात एनोड. राईट एनोड ऍट लेफ्ट हँड साइड. लक्षात ठेवा व्होल्टेज सेलला लिहितात कसं, फॉर्म्युलेट कसा करतात, तर एनोड हा लेफ्ट हँड साइडनं लिहायचा, LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड. आणि लिहितात कसा, इलेक्ट्रोड आयॉन्स, एक व्हर्टिकल लाईन देतात. नंतर याच्यामध्ये आता काय असेल, राईट कॅथोड कोण्या साइडनं लिहावं लागेल, राईट हँड साइडनं. बघा एनोड जर लेफ्ट हँड साइडनं लिहिसाल तर कॅथोड कोण्या साइडनं लिहिसाल, राईट हँड साइडनं लिहिसाल. कसा लिहिसाल, पहिले लिहायचा त्याचा आयॉन्स, नंतर व्हर्टिकल लाईन आणि नंतर लिहायचा इलेक्ट्रोड. कसा लिहिसाल तुम्ही नंतर सांगतोच, काळजी करू नका. तिसरा बघा, एनोड झाला लिहिणं, कॅथोड झाला. आता याच्यामध्ये काय करतात, हिअर single vertical line is used for state difference. बघा हिअर सिंगल व्हर्टिकल लाईन इज यूज. हे बघा इकडे एक सिंगल व्हर्टिकल लाईन यूज करतात. डॅनियल सेल लिहत असताना किंवा व्होल्टेज सेल लिहत असताना त्याच्यामध्ये एक व्हर्टिकल लाईन यूज करतात. सिंगल व्हर्टिकल लाईन यूज करतात जेव्हा स्टेट डिफरन्स असेल. पहिला घटक आणि दुसऱ्या घटकामध्ये जर स्टेट डिफरन्स असेल, त्याची स्टेट वेगळा असेल, सॉलिड लिक्विड, लिक्विड गॅस काही असेल, तर त्याच्यामध्ये काय वापरतात, सिंगल व्हर्टिकल लाईन यूज करतात. कशी यूज करतात पुढे सांगतोच, हे पॉईंट फक्त माहिती असू दे, त्याच्यासाठी लिहून घ्यायचे असतात. त्याच्यानंतर here
डबल व्हर्टिकल लाईन अशी असते. डबल व्हर्टिकल लाईन युज्ड फॉर सॉल्ट ब्रिज. बघा, डबल व्हर्टिकल लाईन या सॉल्ट ब्रिज साठी वापरतात. का वापरतात पुन्हा नंतर सांगतो. डबल व्हर्टिकल लाईन, सिंगल व्हर्टिकल लाईन स्टेट डिफरन्स दाखवते, तर डबल व्हर्टिकल लाईन काय दाखवते माहित आहे का? युज्ड फॉर सॉल्ट ब्रिज. हे सॉल्ट ब्रिज साठी यूज करतात. झाले 4 पॉइंट. नंतर ते लिहून घेसाल प्रॉपर. नेक्स्ट पॉइंट, मेन्शन. बघा, स्टेट्स बाय युजिंग सिम्बॉल. कोणते वापरतात सिम्बॉल? यस फॉर सॉलिड, लिक्विड, गॅस अँड ॲक्वियस. हे सिम्बॉल वापरावं लागतात तुम्हाला. यस, एल, जी आणि ॲक्वियस. बस सहज सांगत आहे तुम्हाला. मेन्शन स्टेट बाय युजिंग सिम्बॉल. सॉलिड साठी यस वापरा, लिक्विड साठी एल वापरा, गॅस साठी जी वापरा आणि ॲक्वियस साठी AQ वापरा. नंतर also mention concentration and pressure. तुम्हाला आणखी काय मेन्शन करायचं असते? कन्सन्ट्रेशन दिलं असेल तर कन्सन्ट्रेशन, प्रेशर दिलं असेल तर प्रेशरही मेन्शन करावं लागते. एवढे पॉइंट्स आहेत. नंतर एक लास्ट पॉइंट सांगतो. इन गॅसेस इलेक्ट्रोड असेल तर मेन्शन इन गॅसेस इलेक्ट्रोड युज्ड PT as a electrode, as a किंवा चालेल. इन गॅसेस इलेक्ट्रोड यूज प्लॅटिनम. कसं यूज करतात हे नंतर सांगेल मी तुम्हाला. गॅसेस इलेक्ट्रोड मध्ये तुम्हाला प्लॅटिनम यूज करावा लागतो. काय यूज करावं लागते वगैरे वगैरे ही गोष्ट सांगतो तुम्हाला. ते पॉइंट तुम्ही फक्त मेन्शन करा. हे आहेच पुढे तुम्हाला. बघा, हे जर पॉइंट तुमच्या लक्षात आले तर याला फॉर्म्युलेशन कसं करतात. आपल्याकडे आहे फॉर्म्युलेशन आणि फॉर्म्युलेशनचे हे पॉइंट होते जे मी तुम्हाला लिहून दिले शॉर्टकट. हा सेल कसा दाखवतात किंवा कसा मेन्शन करतात. तर मी फक्त एवढंच सांगेल तुम्हाला की नेहमी लक्षात ठेवायचं फक्त लेफ्ट हँड साईडनं काय असते ॲनोड, तर राईट हँड साईडनं काय मेन्शन करतात कॅथोड. बस एवढं जरी माहिती आहे तरी सफिशियंट आहे. तर या साईडनं इथं ॲनोड कोण आहे? इथं ॲनोड आहे झिंक इलेक्ट्रोड. आणि ॲनोड कसा मेन्शन करतात बघा. पहिले मेन्शन करायचा इलेक्ट्रोड, नंतर त्याचा आयन्स. कॅथोड कसा मेन्शन करतात? पहिले आयन आणि नंतर काय इलेक्ट्रोड. ह्या गोष्टी तुम्हाला मी लिहून दिल्या. तर मला इथं ॲनोड लिहायचं आहे. पहिले लेफ्ट हँड साईडनं ॲनोड लिहायचे. मला माहिती आहे इथं ॲनोड कोण आहे सांगा? झिंक इलेक्ट्रोड. तर इलेक्ट्रोड पहिले लिहितात. तर झेड कोण्या स्टेटमध्ये आहे सांगा? सॉलिड. सो झिंक सॉलिड. देन सिंगल व्हर्टिकल लाईन यूज करावी लागेल मला, कारण मला नंतर लिहायचं आहे आयॉन्स. सो झेडएन कन्वर्ट इनटू झेडएन डाय पॉझिटिव्ह, किंवा सोल्युशन मध्ये त्याचा झेडएन डाय पॉझिटिव्ह मध्ये तो कन्वर्ट झाला होता. आपल्याला रिएक्शन्स माहिती आहेत. झेडएन कन्वर्ट इनटू झेडएन डाय पॉझिटिव्ह म्हणजे त्याच्या आयॉन्स मध्ये कन्वर्ट झाला. सोल्युशन मध्ये जे असेल सोल्युशनचं आयॉन्स लिहावं लागेल. कोणता आहे? झेडएन डाय पॉझिटिव्ह आयॉन. बघा, झेडएन कन्वर्ट इनटू झेडएन डाय पॉझिटिव्ह. आणि इथं जे सोल्युशन आहे याचं कन्सन्ट्रेशन मला मेन्शन करावं लागते. किती मोलर होतं सांगा? 1 मोलर. बघा, हा ॲनोड झाला. मी ॲनोड कसा मेन्शन केला? मेटल अँड म्हणजे इलेक्ट्रोड्स अँड आयॉन. इलेक्ट्रोड अँड आयॉन. झिंक आयॉन. तुम्हाला माहित आहे झिंक डाय पॉझिटिव्ह कोण्या स्टेट मध्ये आहे? लिक्विड स्टेट मध्ये आहे. हा ॲक्वियस आहे. म्हणजे हा झाला सॉलिड, हा झाला ॲक्वियस. या दोघांना डिफरंट दाखवण्यासाठी मी एक मधात व्हर्टिकल लाईन यूज केली. व्हॉट इज द यूज ऑफ व्हर्टिकल लाईन? वाटलंच तो वेगळा कलर देतो. व्हॉट इज द सिंगल व्हर्टिकल लाईन? मेन्शन स्टेट डिफरन्स. स्टेट डिफरन्स. हा सॉलिड आहे, हा ॲक्वियस आहे. कसा ॲनोड कसा लिहिला बघा. एक लिहिला सॉलिड, हा लिहिला ॲक्वियस. कसा लिहिला? पहिले लिहिला इलेक्ट्रोड, नंतर लिहिला आयॉन्स. लिहिला. आता हा जो ॲनोड आहे हा ॲनोड होता. हा कोणाशी अटॅच आहे? कॅथोडशी अटॅच आहे. पण कोणा थ्रू यांनी इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट मेंटेन केला? सॉल्ट ब्रिज. तर सॉल्ट ब्रिज दाखवतो. हा आहे सॉल्ट ब्रिज. दोघांच्या मधात सॉल्ट ब्रिज. या साईडला कोण आहे? राईट हँड साईडनं कोण लिहितात? राईट हँड साईडनं लिहितात कॅथोड. तर माझी राईट हँड साईड तर कॅथोड लिहायचा. तर कॅथोड कोण आहे? कॉपर आणि Cu डाय पॉझिटिव्ह. आयॉन्स आहे Cu डाय पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रोड आहे कॉपर. तर कसं लिहिणार सांगा? याला लिहावं लागते. पहिले लिहायचा Cu डाय पॉझिटिव्ह, पहिले लिहितात आयॉन्स. याचं कन्सन्ट्रेशन आहे 1 मोलर, कारण हा 1 मोलर घेतला होता तुम्ही. आणि इथं सिंगल व्हर्टिकल लाईन
जे काय मेंटेन करेल, काय मेन्शन करेल, स्टेट डिफरन्स. कोणता इलेक्ट्रोड आहे? कॉपर. सो इट इज Cu. हा सॉलिड, हा आहे ऍक्वियस. हा जो झाला ना, तुम्ही हा जो लिहिला इथं, हा झाला सेल फॉर्म्युलेशन. सेल फॉर्म्युलेशन मी याचं कसं लिहिलं सांगा. हा माझा एक डॅनियल सेल होता, एक व्होल्टेज सेल आहे. याला फॉर्म्युलेट कसं केलं, याला लिहिलं कसं, फॉर्म्युलेशन कसं केलं. एक हा कोण आहे पहिले सांगा. हा होता ऍनोड. हे असं लिहित नसतं ना, सांगून राहिलं. हा आहे कॅथोड. ऍनोड मेन्शन केला लेफ्ट हँड साइडनं, कॅथोड मेन्शन केला राईट हँड साइडनं. कसा मेंटेन केला. इलेक्ट्रोड आयॉन्स, हा कसा आहे आयॉन्स इलेक्ट्रोड. सिंगल व्हर्टिकल लाईन मेन्शन करते स्टेट डिफरन्स. सिंगल व्हर्टिकल लाईन मेन्शन करते स्टेट डिफरन्स सॉलिड ऍक्वियस लिक्विड. आणि हे डबल व्हर्टिकल लाईन काय मेंटेन करते, काय मेन्शन करते. डबल व्हर्टिकल लाईन काय सांगते, हे दोघं कशाने अटॅच आहे, सॉल्ट ब्रिज. हा असतो कन्स्ट्रक्शन और फॉर्म्युलेशन ऑफ सेल. हे लक्षात ठेवा. ऍनोड अँड कॅथोड हे नेहमी लक्षात ठेवायचं असते की ऍनोड लेफ्ट हँड साइडनं लिहायचा, कॅथोड राईट हँड साइडनं लिहायचा. सिंगल व्हर्टिकल लाईन शो द स्टेट डिफरन्स, डबल व्हर्टिकल लाईन मेन्शन सॉल्ट ब्रिज. हा असतो फॉर्म्युलेशन ऑफ सेल. तुम्ही कोणताही सेल लिहू शकता. आता इकडे लक्ष द्या. हा तर झाला. सपोज जर मी म्हटलं, इकडे लक्ष द्या, इथं जर समजा 1 मिनिट हे समजून घ्या. हा सेम प्रकार आहे, सेम इथं देतो ड्रॉ करून. इकडे लक्ष द्या. याच्यात एक इलेक्ट्रोड आहे, समजा हा झिंक आहे. मी याच्यामध्ये भरला HCl, याच्यामध्ये भरला ZnSO4. समजून घ्या. याच्यामध्ये भरला HCl, इथं मला गॅस इलेक्ट्रोड पुट करावा लागेल. HCl आहे. जर मी गॅस इलेक्ट्रोड पुट केला, हा जर गॅस इलेक्ट्रोड आहे आणि याच्यात जर हायड्रोजन गॅस आहे, तर या तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन गॅस तर काही इकडे वायरनं जाणार नाही. तर इथं जे वायर राहील ही असते प्लॅटिनम. याला कसं फॉर्म्युलेट करसाल सांगा बरं. याचं फॉर्म्युलेशन कसं लिहिसाल. हा आहे ऍनोड, हा आहे कॅथोड. फॉर्म्युलेट कसं करसाल बघा. ऍनोड हाच आहे, ऍनोड हाच आहे आपला कोण, Zn. झिंक इज ए ऍनोड आणि हायड्रोजन जो आहे ना, हायड्रोजन गॅस हा H2. हा जो H2 गॅस आहे ना, हा आहे कॅथोड तुमचा. कसं लिहिसाल, याला फॉर्म्युलेट कसं करसाल, फॉर्म्युलेशन लिहिसाल कसं. पहिले लिहा ऍनोड कोण आहे, ZnSO4. तुम्हाला माहिती आहे Zn डायपॉझिटिव्ह 1 मोलर सोल्युशन ऍक्वियस. हा झाला ऍनोड. कॅथोड बदलला आपण. पहिले कॅथोड CaSO4 होता, आता कॅथोड कोण आहे, HCl आहे. इथं बदलेल. कसं मेन्शन करू सांगा. हा जो HCl आहे ना, हा काय असते H पॉझिटिव्ह प्लस Cl निगेटिव्ह. म्हणजे इथं कोण आला, H प्लस आयॉन आला. याचा H प्लस आयॉन किती मोलर असेल, 1 मोलर असेल. 1 मोलर जे घेतलं असेल कन्सन्ट्रेशन ते मेन्शन केलं. इथं कोणता गॅस आहे बघा, इथं हा झाला H प्लस. इलेक्ट्रोड कोणता आहे, आयॉन आणि इलेक्ट्रोड. आयॉन आहे H प्लस, इलेक्ट्रोड कोणता आहे H2. पण H2 कोणत्या स्टेटमध्ये असते, गॅस. हा कोणत्या स्टेटमध्ये, ऍक्वियस. हा गॅस आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, हा गॅस तर काही बस एवढं, हा एवढा मेन्शन करतात कॅथोड. पण तुम्हाला माहित आहे H2 गॅस इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट कोणाद्वारे मेंटेन करते, कारण H2 गॅस तर इकडे जाऊ नाही शकत व्होल्टमीटरकडे. तर याच्यासाठी कोण वापरतात, प्लॅटिनम वायर. तर म्हणून इथं काय लिहितात, कॉमा देऊन प्लॅटिनम लिहितात. म्हणजे गॅस इलेक्ट्रोड सोबत कोण यूज करतात, प्लॅटिनम. एक तर कॉमा देतात, तर हा गॅस आणि हा प्लॅटिनम आहे, तर पुन्हा तुम्हाला इथं कॉमा देऊन प्लॅटिनम लिहितात, किंवा मग पुन्हा एक व्हर्टिकल लाईन वापरतात आणि इथं प्लॅटिनम देतात. पण गॅस सोबत जर गॅस इलेक्ट्रोड असेल, हायड्रोजन गॅस जर वापरला असेल, तर हायड्रोजन गॅस सोबत प्लॅटिनम वापरणे आवश्यक असते. बरं का बरं वापरतात, तर गॅस हा एकटा नसतो, त्याच्यासोबत प्लॅटिनम वायर पण असते त्या इलेक्ट्रोड मध्ये, म्हणून तिथं प्लॅटिनम वापरतात. जो मी सर्वात लास्टचा पॉईंट लिहून दिला. इथं काही गॅस नव्हताच म्हणून फक्त कॉपर लिहून दिला होता. हा फरक समजून घ्या. सो यू हॅव टू यूज प्लॅटिनम. एक तर व्हर्टिकल लाईन वापरतात किंवा एक कॉमा देतात, दोन पैकी काही वापरतात. किंवा मग व्हर्टिकल लाईनच घ्या. बऱ्याच ठिकाणी व्हर्टिकल, कारण स्टेट डिफरन्स आहे. हा गॅस आहे, हा प्लॅटिनम सॉलिड आहे. सो व्हर्टिकल लाईन. तर या पद्धतीनं तुम्हाला गॅस सोबत कोण वापरावं लागते, प्लॅटिनम वापरावा लागते. हे समजून घ्यायचं असेल. ओके. तर हे झालं फॉर्म्युलेशन. एकदम सिंपल आहे. पहिले काय लिहिसाल, ऍनोड. नंतर काय लिहिसाल, कॅथोड. सिंगल व्हर्टिकल लाईन काय दाखवते, स्टेट डिफरन्स. डबल व्हर्टिकल लाईन काय दाखवते, सॉल्ट ब्रिज. आणि जर गॅसेस इलेक्ट्रोड असेल तर काय वापरा, प्लॅटिनम वापरा. हे झालं. इट इज ऑल अबाउट Voltaic cell and formulation of Voltaic cell.